हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप छान असा जुन्या साडीचा वन पीस ड्रेस दाखवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीमध्ये त्याचं कटिंग स्टिचिंग आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती सगळे ब्लाऊजचे व्हिडिओ सुद्धा अपलोड आहेत, ते पण तुम्ही जाऊन बघू शकता। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कटिंग स्टिचिंग आहे आणि ब्लाऊजचा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास आहे। त्यामध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मी एक नंबर दिलेला आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला क्लासबद्दल डिटेल्स भेटतील। प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला, तर तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता क्लास जॉईन करण्यासाठी। ठीक आहे। त्याचबरोबर माझ्याकडे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहेत। ज्यांना कटिंग करता येत नाही तर ते मागवू शकतात आणि स्वतःचे ब्लाऊज जे आहेत ते तयार करू शकतात। अगदी तुम्हाला सिंगल कटिंग पाहिजे असेल फक्त तुमच्या साईजचं तर ते सुद्धा अवेलेबल आहे। ओके, तर नक्की कॉन्टॅक्ट करा। चला तर मग जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण या ड्रेसच्या कटिंग आणि स्टिचिंगकडे वळूयात। तर बघा मैत्रिणींनो, हा ड्रेस बनवण्यासाठी मी एक वापरलेली आणि जुनी साडी घेतलेली आहे। त्याचा तुम्हाला छान असा डिझायनर ड्रेस दाखवतेय, जो आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच मी अपलोड करणार आहे। या अगोदर बरेच अपलोड केलेले आहेत, पण ते स्लीव्सचे होते, सिंपल पॅटर्न होते, पण हा थोडा फॅन्सी आहे। बऱ्याच जणांचा अशा टाईपमध्ये ड्रेस बघायचा होता, तर म्हटलं चला तुमच्यासोबत याचं कटिंग स्टिचिंग शेअर करावं। या ड्रेससाठी मी सॅटिनचं अस्तर घेतलेलं आहे, त्याचा पन्ना 42 इंच आहे आणि ते 4 मीटर घेतलेलं आहे। ठीक आहे। आता कुठली पण साडी असू द्यात, याचा पदर आहे तो आपल्याला अगोदर साईडला कटिंग करून घ्यावा लागतो। अनारकली टाईपमध्ये याचं कटिंग आहे, म्हणजे अमरेला घेर। तर दोन्ही साईडचे त्याचे काठ सुद्धा काढून घ्यायचे आहेत, तर त्याचे दोन्ही काठ काढणार आहे मी। पदर काढून घेतलेला आहे आणि याचे जे काठ आहेत ना ते एकदम नाजूक आहेत आणि या कस्टमरने सांगितलेलं आहे त्यांना फक्त सिंगल काठच हवेत खालच्या बाजूकडे। पूर्ण साडीचा घेर काढायचा आहे, याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 8 मीटरचा घेर निघतो फुल अमरेला। घातल्यानंतर हा ड्रेस खूप सुंदर दिसतो। शेवटी तुम्हाला समजेलच ड्रेसचा पॅटर्न आपला कसा तयार झालाय। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी याचं कटिंग स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ड्रेस आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणखीन खूप साऱ्या ड्रेसच्या व्हरायटी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट आहे। त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बाकीचे ड्रेस सुद्धा बघू शकता। बऱ्याच साईजचे आहे आणि बरेच वेगवेगळे पॅटर्न आहेत। ओके, दोन्ही बाजूकडचे जे मी काठ कट करून घेतले। आता यानंतर काय करायचे आपल्याला, ही साडी आहे ना याची 4 फोल्ड घडी घालायची, म्हणजे 4 पदरी घडी। जी आपण साडीची घडी घालण्यासाठी नॉर्मल घडी घालतो ना, तशीच घडी फक्त 4 पदरी घालायची, कारण फुल घेर अमरेला याचा कटिंग करायचा आहे। एकदम लक्षपूर्वक बघा, जिथं नाही समजलं तिथं रिपीट करून बघा। ठीक आहे। बघा इथं 4 फोल्ड अशी मी घडी घालून घेतली। आता याचं ज्या घड्या आहेत त्या कशा आहेत बघा, एका बाजूकडे पूर्ण फोल्ड असतो, तर तो पूर्ण फोल्ड आपल्या समोर घ्यायचा, म्हणजे आपल्या दोन्ही हातात ते असलं पाहिजे। बघा इथं माझं तसंच आहे आणि त्यातला एक कुठला तरी कोपरा घ्यायचा आणि जिकडं 4 ओपन भाग आहे ना त्या भागाकडे टाकायचा। ठीक आहे, या पद्धतीने। यामुळे काय होणार आहे, आपले फक्त 2च भाग कटिंग होतील, फ्रंट आणि बॅक। आता इथं कमरेचा 8वा भाग टाकायचा आहे, जो काय असेल तो तुमच्या कमरेचा 8वा भाग घ्या। त्याच्यामध्ये जर तुमच्या कमरेचा टॉप पार्ट नसेल बसत तर थोडीशी उंची वाढवावी लागते, पण सुरुवातीला एवढं कटिंग बास झालं, कमरेचा 8वा भाग। कारण हे जे कापड आहे ते 8 फोल्ड आहे, बरोबर आहे। आता उंचीचं माप टाकायचं आहे, कसं टाकणार तर बघा 48 इंचांचा ड्रेस तयार बनवायचा आहे, त्याच्यामध्ये 15 इंचाचा टॉप पार्ट आहे, तर 48 मधून 15 इंच मी वजा केले। ठीक आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये काठांची उंची सुद्धा आपल्याला ॲड करायची आहे, तर ती 2 इंच आहे। ठीक आहे, तयार 2च इंच होणार आहे, प्लस वरचं जे काही आहे ते मार्जिनमध्ये जाईल आपलं। ठीक आहे, 48 मधून 15 इंच वजा करायचे, तर 33 राहिले। 33 मधून पुन्हा मी 2 इंच वजा केले, 31 इंच राहिले। आता या 31 मध्ये 1 इंच ॲड करायचं शिलाई मार्जिनसाठी आणि 31 इंचावरती पूर्ण गोल राऊंडमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। वरच्या राऊंड शेपपासून खाली जे काही आपल्याला माप मिळालं आहे त्या पद्धतीने मार्किंग करायचं आहे। कॅल्क्युलेशन कसं करायचं हे नसेल समजलं तर थोडंसं व्हिडिओ पाठीमागे घेऊन बघा, नक्कीच तुमच्या लक्षात येईल। एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे। असा राऊंड शेप काढायचा। आता तुम्ही म्हणाल अजून टॉप पार्टचं कटिंग नाही केलं, कारण जो काही आता खालचा कपडा शिल्लक राहिलेला आहे ना त्या कपड्यामध्ये मी
टॉप पार्ट त्याचा कट करणार आहे. म्हणजे या कस्टमरला घेर खूप पाहिजे होता आणि जॉईंट अजिबात नको होता ड्रेसला, तर मग मी अशा पद्धतीने याचं कटिंग करते. बघा जो काही वरचा तुमचा राऊंड निघलेला आहे की नाही, तो असं तुम्ही मोजून पण बघू शकता की तो टॉप पार्टच्या कमरेला बसेल का. ठीक आहे, तिथं अंदाज येतोच आपल्याला आणि मग खालून कटिंग करायचं. जर समजा शॉर्ट पडत असेल, कमी पडत असेल तर अर्धा इंच पुन्हा गोलाई कट करायची आणि खाली अर्धा इंच उंचीमध्ये वाढवायचं. ओके, या पद्धतीने. आता आपला साडीचा कपडा तरी कटिंग झाला, लगेचच अस्तर कटिंग करायचं आहे. मी मुद्दाम टॉप पार्ट अजून कट केला नाही, कारण शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये टॉप पार्ट काढायचा आहे. या ड्रेसला स्लीव्ज वगैरे नाही आहेत, त्यामुळे पूर्ण साडीचा इथं वापर होतो. ड्रेसला घेर खूप छान येतो. सेम तसंच कटिंग या अस्तरचं करायचं आहे. पहिल्यांदा 4 फोल्ड घडी घालायची. बघा 42 इंच याची उंची असते या अस्तरची. बटर स्क्रॅप अस्तर पण याला म्हणतात. तर अशा पद्धतीने सेम घडी घालायची. फोल्ड बाजू पूर्ण कपड्याची आपल्या समोर घ्यायची आणि एक कोपरा जो आहे तो आपल्याला या पद्धतीने असा टाकायचा आहे. ओके, बघा खालचे 4 पूर्ण ओपन असले पाहिजेत आणि एक पूर्ण फोल्ड असला पाहिजे. अशा पद्धतीने तुमची घडी आली की बरोबर याचे 2च तुकडे कट होतात. ड्रेसचं कटिंग स्टिचिंग कसं वाटलं मला नक्की सांगा. बरं, आता आपल्याला काय करायचं आहे, या पार्टसाठी आपण अस्तर कटिंग करतोय, तर या मेन पार्टपेक्षा 2 इंच उंचीने अस्तर आपण कमी ठेवतो. बरोबर आहे, कुठला पण अस्तरचा आपला भाग असू द्यात, मेन कपड्यापेक्षा उंचीला आपण अस्तर कमी कट करतो. तर वरचा भाग सेम कटिंग करून घ्यायचा आणि खालचा जो भाग आहे ना, तो उंचीला 2 इंच कमी कटिंग करायचा. बाकी अस्तरला खाली तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता, पिको करू शकता. आणि जो मेन पार्ट आहे त्याला तर मी ते साडीचे काठ जोडणार आहे, त्यामुळे खाली फोल्डिंग वगैरे करावं लागणारच नाही आहे. एकदम व्यवस्थित बसतात काठ. काठसुद्धा आपण मोजून घ्यावे लागतात की बरोबर जेवढं काही आपलं काठ निघालेलं आहे ते पूर्ण राऊंडला कवर होतं आहे का, किंवा जरी समजा थोडंसं कमी पडत असेल तर काय करायचं, आपला घेर कमी करायचा. जो काय आपल्या ड्रेसचा आपण घेर काढलेला आहे ना, जेवढं काठ कमी पडले तेवढा घेर कमी करायचा आणि काठ त्याच्यामध्ये बसवायचे. ठीक आहे, थोडंसं ॲडजस्टमेंट करावंच लागतं, कधी कधी काठ कमी पडतात त्यामुळे. बरं, आता इथंपर्यंत आपलं कटिंग झालेलं आहे. मी काय करणार आहे अगोदर, त्याचे जे काठ आहेत ना ते मेन कपड्याला जोडून घेणार आहेत. कसे जोडायचे बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे कसे बसतात राऊंड शेपवरती. एकदम परफेक्ट बसतात, अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही बसवायला. सरळ बाजूकडून काठांचा भाग ठेवायचा आणि खालच्या बाजूकडून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची. एकदम परफेक्ट बसतात. हवं तर तुम्ही ट्राय करून बघा तुमचे काठ कसे बसलेत ते आणि मला सांगा. ओके, काही लोकांना वाटतं गोल भागांवरती सरळ काठ कसे बसवायचे, काहीच प्रॉब्लेम येत नाही, परफेक्ट बसतात. पूर्ण भागावरती हे काठ बसवते, पाठीमागच्या पण आणि पुढच्या पण. ठीक आहे, आणि याचं अस्तर जॉईंट करायचं. अस्तर कसं जॉईंट करणार, फक्त कमरेवरती अस्तर आणि कपडा एकत्र ठेवून शिलाई देऊन घ्यायची, एवढंच याचं काम आहे. हे झालं की लगेचच आपण टॉप पार्टचं कटिंग आणि स्टिचिंग बघूयात. खूप कमी वेळेत ड्रेस आहे ना तयार होतो आणि एकदम मस्त पॅटर्न दिसतो हा. किती जणांना हा ड्रेस बनवायचा होता मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला बरेच मेसेजेस येत होते की असा 1 स्टेपमधला ड्रेस दाखवा म्हणून. तर तो फायनली आज मी तुमच्यासोबत शेअर करते. खूप दिवसांपूर्वी हा व्हिडिओ मी शूट केलेला होता, पण काही कारणास्तव मला एडिटिंग करायला वेळ नव्हता, तर मी आज हे तुमच्यासोबत शेअर करते. बरं, आता आपल्याला अस्तरला खालून फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. फोल्डिंग येतं आहे का बघा, येतं नसेल तर मग पिको करून घ्या. ओके, कारण राऊंड शेपवरती फोल्डिंग करायला थोडंसं अवघड जातं, बऱ्याच त्याच्यावरती चून वगैरे येतात बघा अशा पद्धतीने. पण ठीक आहे, हे अस्तर आहे तर आतल्या बाजूकडे जातं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण मेन पार्ट जर असेल ना आपला, तर मात्र असं फोल्डिंग नाही करायचं, त्याच्यावर पिकोच करायचा. ठीक आहे, आता हा अस्तरचा कमरेचा भाग आहे आणि हा आपल्या साडीचा. तर हे दोन्ही बरोबर असे एकत्र ठेवायचे आणि पूर्ण कमरेला शिलाई देऊन घ्यायची आहे. ओके, या पद्धतीने. आणि कुठेही चून वगैरे द्यायची नाही आहे वरच्या भागाला. हवं तर तुम्ही सेंटर काढा, मेन कपड्याच्या कमरेचा आणि अस्तरच्या कमरेचा सेंटर काढा आणि मग बसवा. जे काही साईडला एक्स्ट्राचं होते ते आपण क्रॉसमध्ये कटिंग करून काढू शकतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण प्लीट वगैरे काही देऊ नका, समजा चुकून तुमचा घेर जास्त कटिंग झाला तर. आता अस्तरचं कटिंग करते टॉप पार्टसाठी. तर टॉप पार्ट तयार करायचं आहे आपल्याला 15 इंच उंचीचा, तर 16 इंच वरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. म्हणजे काय, 1 इंच आपण जास्त घेतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं
एक सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची. तुमच्या टॉप पार्टची उंची कितीही असू द्यात 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. आता हे झालं उंचीचं मार्किंग. आता लगेचच याला शोल्डर किती घ्यायचे आहेत, कसे घ्यायचे ते सगळं दाखवते, व्यवस्थित बघा. बघा लेवलमध्ये मी याला कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर डायरेक्ट मुंडा उंचीचं मार्किंग करायचं. तर याच्यासाठी मी 6.5 इंच वरती मार्किंग करते आणि एक लाईन मार्क करायची. बघा याच्यावर आपण चेस्टचं माप घेणार आहे. तर आपली चेस्ट किती आहे त्याचा 4था भाग घ्यायचा. मी तर 9 इंच घेतलेला आहे. 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवलं आहे. इथे कमरेचा 4था पार्ट आहे 8 इंच आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन. तर ही लाईन आहे तशी जोडून घ्यायची. टक्स पाहिजे असेल तर टक्ससाठी एक्स्ट्रा मार्जिन ठेवा. आता इथं बघा गळारुंदी मी 4 इंच ठेवते. या ड्रेससाठी गळारुंदी किती ठेवली आहे, 4 इंच. आणि बघा इथं असं मार्किंग केलं त्याच्या सेंटरपर्यंत. इथे 2 इंचाचा मला बेल्ट पाहिजे. ठीक आहे, तर 2 इंचाचा गॅप ठेवला मी आणि ही लाईन अशी वरती मार्क करून ठेवली. आणि असं आपण आर्महोलचा इथून पुढे शेप देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीनेच याचं कटिंग होणार आहे. याचे जे बेल्ट आहेत ते सेपरेट कट करून जॉईंट करायचे, म्हणजे हे बेल्ट त्याला राहणार नाही आहेत. पण एक तुम्हाला अंदाज यावा त्याच्यासाठी मी सांगितलं. 4 इंच गळारुंदी ठेवली आणि त्याच्यापुढे बेल्ट किती इंचाचा तयार पाहिजे त्याचं माप घेऊन मी काय केलं, आर्महोलचा शेप देऊन घेतला. तर हे अशा पद्धतीने कटिंग होणार आहे. आता बघा हा वरचा असेल तो फ्रंट असेल आणि बॅक आहे तो याच्यापेक्षा थोडंसं जास्त काढायचं आहे मला. तर मी याचं अगोदर कटिंग करून घेतलं फ्रंटच्या उंचीप्रमाणे. ठीक आहे, आता याचं कटिंग करायचं आहे. बेल्ट पूर्णच कट करून काढायचा आहे आपल्याला. त्या अगोदर पाठीमागचा गळा पण कसा मार्क करायचा आहे बघा. सेम पाहिजे असेल तर सेम ठेवा, जास्त पाहिजे असेल तर मार्किंग करा. जसं की आता मी 8.5 इंचावरती मार्किंग केलं आहे बॅकसाठी. कटिंग करताना दोन्ही पार्ट सेपरेट करून कटिंग करायचं आहे. हा असेल आपला बॅक. आता आतला मी साईडला काढला. आता याचा नेक कट करते. पाठीमागच्यापेक्षा पुढचा जो आहे तो छोटा आहे. ओके, हा आहे आपला बॅक. आता इथून आपण कटिंग करणार आहे बेल्टचं. जे काय आपली उंची ठरलेली होती 4 इंचाचा आपण बेल्ट ठरवलेला आहे. तर 4 इंच आपण बेल्टची उंची कट करायची आहे. हा सेपरेट बसवायचा आहे साडीच्या कपड्याचं तयार करून. तर हे झालेलं आहे आपल्या फ्रंटचं आणि बॅकचं अस्तर कटिंग करून. आता या पार्टसाठी साडीचा कपडा पण कटिंग करावा लागेल. तर राहिलेल्या कपड्यातून मी हा कपडा काढते, तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागतं. तर मी अशा पद्धतीने याला सेट केलं आहे आणि कपडा पण डबल आहे त्यामुळे मी याला असं कटिंग करून घेतलं. ओके, आता बेल्ट अगोदरच तयार करून ठेवा याचा, जो मी तुम्हाला दाखवते. अगोदर आपण हा पार्ट तयार करूयात. एक तयार करून घ्यायचा. ठीक आहे, काय करायचं याला बघा, मी बेल्टसाठी कटिंग करते. लक्षात घ्या 2 इंच रुंदीचा बेल्ट कट करायचा आहे आणि 4 इंच उंची ठेवायची आहे. 4 इंच म्हणजे पाठीमागे 4 आणि पुढे 4, टोटल 8 इंच उंचीचा बेल्ट पाहिजे. तुम्ही तुमच्या अंदाजाने पट्टी कट करायची. त्याच्यामध्ये कॅनव्हास पेपर वापरा, विदाऊट कॅनव्हासचं करा, जसं की मी विदाऊट कॅनव्हासचं करते. पण जी काही बेल्टची साईज आहे ना ती आपण कट केलेल्या पट्टीवरती मॅच झाली पाहिजे. दोन्ही साईडला 1.5 इंचाचं मार्जिन सोडून, कारण तिथे शिलाई येणार आहे आपली फोल्डिंगसाठी. त्यामुळे असा तुम्ही बेल्ट तयार करून घ्या. बघा मी फोल्ड करून हा बेल्ट तयार करते आणि मोजून बघायचं आपण जो तयार बेल्ट करत आहे त्याची साईज बरोबर आपल्या टॉप पार्टच्या बेल्टवरती मॅच होती आहे का, आणि मग शिलाई करायची. असाच दुसरा पण तयार करायचा आहे. बघा काही लोकांना कडक बेल्ट आवडतात, तर त्याच्यामध्ये कॅनव्हास पेपर टाकून पण तुम्ही बेल्ट बनवू शकता किंवा नॉर्मल असं 3-4 फोल्डिंगमध्ये पण बनवू शकता. ओके, दोन्ही बाजूकडे शिलाई द्यायची आहे या बेल्टला, म्हणजे फिनिशिंग याचं चांगलं दिसेल. आता बघा इथं आपल्याला हा बेल्ट असा ठेवायचा आहे. मी काय म्हटलं होतं, दोन्ही बाजूकडे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे ना ते राहायला पाहिजे. ठीक आहे, कारण आपण फोल्डिंग करणार आहे. तर इथं मी हा बेल्टच अगोदर जॉईंट करते. आणि लक्षात घ्या अजून मी बेल्टची उंची फायनल मोजलेली नाही, कारण दुसऱ्या पार्टला आपण जेव्हा जॉईंट करणार आहे तेव्हा बेल्टची उंची आपल्याला मोजायची. आता नॉर्मली लावून घ्यायचा आहे फक्त असाच. बघा हा दुसरा पण मी सेम याच साईजचा बनवून घेते. अखंड एकच तयार केला तरी चालेल, त्याचे 2 भाग करा. अगदीच अखंड कापड नसेल तर 2 वेगळे वेगळे करा, पण अखंड करा बेल्ट. पुढून पाठीमागं तो कवर झाला पाहिजे. पूर्ण टॉप पार्टची जी शिलाई आहे ती आपण इनविजिबल टाईप करणार आहे, त्यामुळे या ड्रेसचं फिनिशिंग पण एकदम सुंदर दिसेल. ओके, आता बघा मी बेल्ट कसा ठेवलेला आहे, अस्तरच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, मेन कपडा सरळ होता, सरळ कपड्यावरती मी अस्तर ठेवलेलं होतं आणि या दोन्हीच्या मध्ये मी बेल्ट ठेवला आहे. ठीक आहे, तुम्ही पण असंच ठेवायचं आहे. लक्षात नाही आलं तर लिहून घ्या.
मी कसं सांगते, सरळ कपड्यावरती अस्तर ठेवायचे आणि या दोन्ही कपड्यांच्या मध्यभागी बेल्ट ठेवायचा आहे, जेणेकरून हा सरळ केल्याच्या नंतर आतमध्ये जातो. ठीक आहे. आता पूर्ण आर्महोलला आणि गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आणि याला पलटी करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे ही. लहान मुलांचे ड्रेस तर बऱ्यापैकी याच पद्धतीने स्टिचिंग करावे लागतात, बेल्टचे वगैरे. बघा गळ्यावरती शिलाई देते. आता शिलाई देताना फक्त मार्जिन 1/2 इंच घ्यायचं आहे. याच्यासाठी मी पेपर कॅनव्हास वगैरे काही वापरलेला नाही, सिंपल याला पलटी करून बनवते, तरीसुद्धा खूप सुंदर हा ड्रेस तयार झाला. बघा इथे अशा पद्धतीने. आता याला असं सरळ करून घ्यायचं आहे. दिसतंय तुम्हाला कशा पद्धतीने हा बेल्ट आपला सरळ झाला, पूर्ण आतमध्ये त्याचं मार्जिन गेलेलं आहे आणि फिनिशिंग म्हणाल तर एकदम प्रॉपर दिसते. बरं, आता याला कटिंग करून घ्यायचं आणि गळ्यावरती आर्महोलवरती कट द्यायचे आणि मग प्रॉपर फोल्ड करायचं. हवं तर याच्यावरती प्रेस करून घ्या, म्हणजे फिनिशिंग चांगलं येईल, कारण याच्यावरती मी टॉप शिलाई देणार नाही. ओके. या पद्धतीने आर्महोलवरती फक्त डबल शिलाई तुम्ही देऊन घेऊ शकता पूर्ण राऊंडवरती, जेणेकरून ती शिलाई निघू नये यासाठी. बरं, या पद्धतीने इथं आपला हा पार्ट तयार झालेला आहे. सेम असाच दुसरा करायचा आहे, पण त्याची ठेवण्याची पद्धत कशी आहे बघा. व्हिडिओ स्किप करू नका, स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही. आता इथं बेल्ट इथून वरती पोहोचायचं आहे आपल्याला. किती इंच तयार करायचं आहे? 8 इंच. तर इथं मार्किंग कितीवर करावं लागेल? 8.5 वरती. ठीक आहे. 4 इंच इथं आले आणि 8 इंच इथं आले. 8 इंचाच्या वरती अर्धा इंचाचं आपलं मार्जिन असणार आहे आणि हा असणार आहे याचा सेंटर. व्यवस्थित मोजून करायचे. बेल्ट तुमचा चुकून पण लहान मोठा साईज नाही झाला पाहिजे हां. त्या अगोदर मी याचं सगळं अस्तर जॉईंट करून घेते साईडने आणि मग राहिलेला बेल्ट कटिंग करून दुसऱ्या पार्टला पण जोडून घेऊयात. एक्स्ट्राचा कपडा सगळा मी याचा कट करून काढत आहे. ज्यांना फॅन्सी ड्रेस घालायला आवडतात ते या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करू शकतात. आता हा बघा दुसरा पार्ट आहे आपला. मी कसा ठेवते बघा. सरळ कपड्यावरती अस्तरचा कपडा आहे आणि इथं मी आर्महोलवरती शिलाई देऊन घेते फक्त, जेणेकरून मला सोपं जाईल शिलाई करण्यासाठी म्हणून. आता हा जो बेल्ट आहे, ठीक आहे, आपण जिथं मार्किंग केलेलं आहे 8.5चं, तिथं बरोबर त्याला कट करायचं आहे. कट करा किंवा थोडंसं जास्त कटिंग केलं तरी चालेल, पण जॉईंट करताना मात्र त्या 8 इंचावरती शिलाई तुमची आली पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही थोडंसं खाली वर केला तर बेल्ट तुमचा मग मोठा होईल. बघा मी कशा पद्धतीने आतमध्ये बेल्ट टाकला आहे तो तसाच तुम्हाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा दाखवते. ठीक आहे. बघा इथं मी थोडं स्पीड कमी केलेलं आहे. हा जो पार्ट आहे तो असा ठेवायचा आहे आपल्याला तयार झालेला, आणि जिथं आपलं 8 इंचाचं मार्किंग आहे, इथं आहे 8 इंचाचं मार्किंग. ठीक आहे. बरोबर या मार्किंगवरती शिलाई आली पाहिजे. दोन्ही अस्तरच्या बाजूवरती आहेत, याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. बघा पार्ट कसा ठेवला आहे, अस्तरवरती आहे ना, दोन्हीचं पण असंच ठेवायचं आहे आणि इथं आपल्याला त्या मार्किंगवरती बरोबर शिलाई द्यायची, म्हणजे बेल्ट आपला ठरलेल्या साईजचाच बनणार. म्हणजे किती? 8 इंचाचा. टोटल 8 इंच उंचीचा तयार होईल. म्हणजे पुढे 4 इंच, पाठीमागे 4 इंच असा. आणि पार्ट कसा ठेवला आहे दिसतो ना तुम्हाला. अस्तर दोन्हीचं सेम आहे एकाच बाजूकडे. या पद्धतीने आतमध्ये टाकायचं आहे बेल्टमधल्या भागावरती आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम सोपं आहे. थोडंसं ट्राय करावं लागतं. बघताना पण सोपं वाटतं, पण ॲक्च्युली आपण ज्यावेळेस ट्राय करायला घेतो तेव्हा समजतं की आपल्याला येत नाही आहे. त्यासाठी 2-4 वेळा प्रयत्न केला ना की त्याची आयडिया भेटते, आणि एकदा का आपल्याला आयडिया मिळाली की परत आपण ती विसरत पण नाही. पण त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. 4-5 वेळा ट्राय करावं लागतं, म्हणजे येतं लक्षात. ओके. तर या पद्धतीने झालेलं आहे हे काम. आता मी चेक करून बघते तरी पण व्यवस्थित बसला आहे का. ठीक आहे, एकदम ओके बसलेला आहे. आता गळ्यावरती शिलाई देते आणि साईडनं कपडा कटिंग करून पलटी करून घेऊयात. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने खूप सुंदर ड्रेस तयार झाला. मी तुम्हाला हा वेअर केलेला नाही दाखवू शकणार, कारण काही कस्टमर आपल्याला नाहीत ना तसा चान्स देत, त्यामुळे ड्रेसेस फक्त दाखवेन. पण एकदम परफेक्ट कस्टमरला बसला हा ड्रेस. ज्यांना ब्रॉड गळे आवडतात, स्लीवलेस वगैरे घालतात, त्यांच्यासाठी खूप सुंदर हा पॅटर्न आहे. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि तुमचा ड्रेस कसा झाला मला कमेंटमध्ये सांगा. ओके. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझे ऑनलाईन क्लास असतात ब्लाऊजचे,
जे तुम्हाला जर करायचे असतील बेसिक टू ॲडव्हान्स आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी त्याचं कटिंग स्टिचिंग दाखवते. जॉईन करायचं असेल तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिला आहे, नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेल्स मिळतील. त्याचबरोबर माझ्याकडे ब्लाऊजचे पेपर पॅटर्नसुद्धा मिळतात. त्यांना ऑर्डर करायचं असेल तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करा, सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. बघा त्याच पार्टसारखं याचं पण सगळं जे अस्तर आहे ते आता आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. ओके, आणि मग याचा पण एक्स्ट्राचा कपडा काढायचा. आपला टॉप पार्ट तयार झालेला आहे एकदम कमी वेळेमध्ये आणि चांगल्या फिनिशिंगमध्ये. आता डायरेक्ट याला खाली कमरेला जोडायचं आणि ड्रेस फिटिंग करायचा. 1 तासाच्या आतमध्ये हा ड्रेस तयार होतो. ठीक आहे, चांगलं स्पीड असेल शिलाईचं तर 1 तासाच्या आतमध्ये होतो. तुम्ही ट्राय करून बघू शकता. बघा या पद्धतीने आपला खूप सुंदर असा हा पॅटर्न तयार झालेला आहे. हा पाठीमागचा भाग आहे, मोठा आहे तो, लहान आहे तो पुढचा आहे. ओके, आता काय करायचं आहे, कमरेचा आणि टॉप पार्टच्या कमरेचा आणि खालच्या घेरच्या कमरेचा एक सेंटर काढायचा. का म्हटलं मी सेंटर काढायचा, कारण जे काही आपलं जास्त झालेला घेर आहे कमरेचा, कधी होतो कधी होत नाही, पण कधी कधी ॲक्युरेट पण कटिंग होत नाही ना, तर काय करायचं, असं सेंटरपासूनच बसवायचं, म्हणजे चून वगैरे कुठं द्यावी लागत नाही. पूर्ण प्लेन कमरेवरती आपला हा पार्ट आहे ना तो जॉईंट होतो. मी सेंटरपासूनच शिलाई करते आणि शिलाई करताना नेहमी डबल करायची. ठीक आहे, अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि शिलाई द्यायची. ओके, या पद्धतीने. आता इकडे पण आपण शिलाई देऊन घेऊयात. सेम असंच दुसऱ्या पार्टला पण जोडायचं आहे. मी अगदी तुम्हाला फिटिंगपर्यंत ड्रेस दाखवणार आहे. तर नक्की सांगा तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला, आणि काही समजलं नसेल तेही सांगा. दुसऱ्या वेगळ्या प्रकारचे ड्रेस बनवायचे असतील सिम्पल वेअरमध्ये तर ते पण आहेत व्हिडिओ, ते जाऊन बघा, तुम्हाला तिथं समजेल. सेम दुसऱ्या भागाला सुद्धा सेंटर काढायचा आहे कमरेचा, दोन्ही कमरेचा काढायचा, म्हणजे टॉप पार्टच्या कमरेचा पण काढायचा आणि खालच्या घेरच्या कमरेचा पण काढायचा आणि इथं जॉईंट करायचे. परफेक्ट पार्ट माझा मॅच झाला आहे. चुकून तुमचा जास्त झाला तर घाबरायची गरज नाही. जो काही जास्त झाला ना तो असा क्रॉसमध्ये खालच्या बाजूकडे कटिंग करून टाकायचा, काहीही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, आणि जर तुमचा घेर कमी पडत असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, थोडीशी उंची अर्धा इंच आणखी कट करावी लागेल वरच्या भागातून, म्हणजे घेर तो वाढतो. पण हे तुम्हाला हे सगळं जॉईंट करायच्या अगोदरच चेकिंग करावं लागतं. ओके, या पद्धतीने इथं मी डबल शिलाई देऊन घेतली. आपला टॉप पार्ट याला जॉईंट झालेला आहे. यानंतर आता याला उलटं ठेवायचे आणि जे काही आपलं मार्जिन ठरलेलं होतं ते इथं देऊन शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने इथं मी 1.5 इंचावरती साईडनं मार्किंग केलं दोन्ही बाजूकडे, कारण अस्तर अजिबात मी कटिंग केलेलं नाही कुठेही, त्यामुळे परफेक्ट मार्जिन इथं राहिलेलं आहे. बरोबर दोन्ही बाजूकडे असं मार्किंग केलं. आता याला शिलाई देऊन घेते. लूज वाटला तर एखादी शिलाई आपण एक्स्ट्रा याला देऊ शकतो, किंवा सेंटरपासून छातीचा चौथा भाग तुम्ही ठेवा आणि फिटिंगचं शिलाई देऊन घ्या. हा ड्रेस थोडासा फिटिंगमध्येच असतो, याला लूजमध्ये ठेवला तर तो व्यवस्थित नाही वाटत. प्रॉपर फिटिंग याला द्यावं लागतं, तर त्याप्रमाणे तुम्ही पण देऊन घ्या. पार्ट कसे जॉईंट करते बघा, टॉप पार्टपासून खाली, ठीक आहे, टॉप पार्टच्या जॉईंटपासून खाली 4 इंचापर्यंत एकत्र पार्ट ठेवून मी जॉईंट केलं. तिथून खाली मात्र मला अस्तर आणि कापड वेगळं वेगळं जॉईंट करायचे. तर काय करायचं, अस्तरला आडवा कट द्यायचा 1 इंचाचा, दोन्ही अस्तर बाजूला काढायचे आणि फक्त मेन कपडा पकडून खालीपर्यंत शिलाई देऊन घ्यायची. ओके, त्यानंतर काय करायचं, अस्तरचा पार्ट पकडायचा असं दोन्ही एकत्र, आणि आतला जो भाग आहे मेन कपडा तो साईडला ठेवायचा आणि फक्त अस्तरला जॉईंट करायचं. या पद्धतीनेच तुम्हाला अस्तर जॉईंट करायचं आहे. एकत्र पकडून खालीपर्यंत जॉईंट करू नका, कारण वरच्या साडीचा जो घेर आहे तो आपला खूप जास्त आहे, अस्तरपेक्षा पण जास्त आहे. मग तुम्ही एकत्र जर त्याला जॉईंट केलं ना तर मात्र मग ते नाही होऊ शकणार व्यवस्थित. घेर तुमचा किती जरी वरचा घेर असला तरी तो अस्तर आतमध्ये खेचणार त्याला, त्यामुळे ते दोन्ही सेपरेट तुम्हाला जॉईंट करायचं आहे. आता याचं पण बघा कसं करते ते. फिटिंगचं मार्किंग केलं, टॉप पार्टच्या खाली, टॉप पार्टच्या जॉईंटच्या खालीपर्यंत 4 इंचाचा इथं मी एकत्र जॉईंट केलं. आता मी आडवा कट मारला अस्तरला 1 इंचापर्यंत आतमध्ये, आणि फक्त अस्तर साईडला सारलं, मेन कपडा पकडला आणि खालीपर्यंत इथं मी शिलाई देऊन घेते. ओके, या पद्धतीने.
आता काय करायचं आहे आपल्याला, इथं या अस्तरला सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे. आता डायरेक्ट तुम्हाला ड्रेसचा फायनल लुकच दाखवते कसा दिसतोय तो बघा तुम्ही. अशा पद्धतीने आपला हा ड्रेस तयार झालेला आहे. घातल्यानंतर खरंच खूप छान दिसला. तुम्ही जर हा ड्रेस बनवला माझा व्हिडिओ बघून तर मला नक्की सांगा ड्रेस तुमचा कसा तयार झालेला आहे ते. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत चॅनलवरती, ड्रेस आहेत आणि ब्लाउजेस आहेत, डिझायनर आहेत, सिम्पल आहेत. ब्लाऊज क्लासबद्दल माहिती घेण्यासाठी कॉन्टॅक्ट पण करा. ठीक आहे, यानंतर कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल कमेंटमध्ये सांगा. बघा खूप सुंदर आणि छान फिनिशिंगमध्ये. त्याचे काठसुद्धा किती छान अटॅच झालेत बघा, अजिबात कुठे त्याला चून वगैरे पडलेली नाही आहे. वरचा टॉप पार्टचं पण फिनिशिंग बघा किती सुंदर आलेलं आहे. असं छान आणि सोप्या पद्धतीमध्ये शिकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. म्हणजे काय होतं, व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन मिळतं तुम्हाला आणि मग तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता. ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तरी देखील मी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे या नंबरलाच कॉन्टॅक्ट करा. चला तर मग भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.